स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आत्ता माझ्या घरातले कामं वगैरे आवरलेलं आहे आणि डेली रुटीनचं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. आत्ता किती 2:30 वाजलेत दुपारचे. आज थोडंसं मम्मीची तब्येत खराब आहे त्याच्यामुळे सगळं काही मलाच करावं लागतं आहे. आणि आता मग जरासं म्हटलं व्हिडिओ वगैरे करा. बाहेर आली मी इकडे शेतात, तुम्ही बघू शकता. आलंच का लगेच मागं आता माझी झोप झाली, मी नाईट करून आलो होतो. घरामध्ये माझी अडचण होईल ती ना, त्याच्यामुळे मग मी बाहेर आले. अरे बापरे, असं नसतं रे. मी असं नाही नाईट केली होती. केलं तर आज सुट्टीच आहे ना, आता संध्याकाळी काय नाचायचंच आहे का? थोडीफार झोप पण व्हावं लागेल ना बाई. झोप झाल्यावर मूड फ्रेश. आणखीन झोप झाली बघ डोळे किती खोल खोल गेले. झोप काही खोल गेले नाहीत, गोटी सारखे मोठे मोठे बाहेर आल्या, गोटी सारखे. एवढे पूर्ण पांढरे शुभ्र झाले पाहिजे. हे लाल दिसते का? काहीच लाल नाही तर असं केलं की सगळ्याच लाल दिसते. नाही ना, माझं वेगळं आहे तुझं वेगळं. बघ बरं, काही वेगळं नाही. बघा का, असं केलं की सगळ्याच लाल दिसते. हे बघा इथे खाली. हो तसं नसते. माझ्यात रक्तच नाही त्याच्यामुळे दिसला. बाप, उगा नखरे कर नका. तुम्हाला कोण ये म्हणलं इथं माझ्या मागं मागं, पहिले ते सांगा. मग माझं रक्त कुठे गेलं सांग? तुझ्यात रक्त नाही तर माझ्यात रक्त नाहीये, माझ्या शरीरातलं. अरे तुमच्यातलं रक्त बापरे. तुमच्यातच आहे. बघ कळ माझं पिऊ कमी झालं की तुझं. मी पिती. म्हणजे जळलं माझं रक्त उदाहरणार्थ. डोकं खराब कर नका. डोकं आहे का तुला? तुम्ही खोकं लिंबाच्या झाडावर बरं का तुला जर बांधलंय तर लक्ष्मी असं केस बांधून बघा, बांधा. हाय ते विचार केस जाते उपटून. आले नाही कशात सगळं शेतात वाळून गेले, काय माहिती. अरे इकडे मोहोळ तरी आहे का बघूत आपण. किती मोहळं बघता, किती मोहळं मारता. जरा बसा ना शांत, देवा देवा मन. अरे शेत दाखवा तुम्ही. दाखवताय ते दाखवताय ते मग. ते दिवशी काय? कोणणारे आलते त्यांनी कसं असं नसते करायचं. तुम्ही पहिले सांगा, ती चॅट कुणाची होती व्हॉट्सअपची? कोणती? तू कस काय बघितलीस? कसं काय बघितलीस म्हणजे? माझ्या मित्राची होती. मित्र तुम्हाला लव यू पिल्लू, लव यू जानू, अरे ते मित्रांना माय स्वीट हार्ट असं म्हणते का? मी कंपनीत कामाला आहे ना, तर मित्राने माझा मोबाईल घेतला होता. ते मला मेसेज करायचा आहे, फोन करायचा, काय जे असेल ते त्याच्या अडचण त्याला माहिती. त्याचा मोबाईल त्याचे पप्पा घेऊन गेले होते. ते मला रंभो तुमच्या मोबाईलवर मला कॉल करू द्या. मी म्हणलं समोरून फोन नंतर आला नाही पाहिजे. ते मला येत नाही म्हणला. कुणाला सांगितलं आता केला असेल त्याच्या गर्लफ्रेंडला. त्याला आम्ही लक्ष देत नाही तेवढ्या. कुणाला शिकवायले तर? आम्ही मित्र आहेत, एकमेकांना सपोर्ट करावं लागतंय. मी काय तसा दिसलो का तुला? दिसलो नाही. हा 100% इथं फक्त जीव आपला इथं काहीच नाही जीव. फक्त लक्ष्मी. घाला नेऊन चुलीत त्या लक्ष्मीला. चुलीत घालून का खाव? दोन्ही हातानं बोंबलो असं ठण 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 ठण. बोंबला हा बोंबला असं नसते हो. मला आधी ते सांगा, वटपौर्णिमा येवलेली आहे. वटपौर्णिमेला इथं वडाचं झाड आणून लावतो ना. वडाचं झाड आणून लावून काय उपयोग? तुम्ही म्हणजे लांब नेण्यापेक्षा एकदा घरच्या घरी गोल 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 कर 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 कर. मी आताच सांगलेली, जर मला साडी घेतलो तरच मी वटपौर्णिमा करणार आहे. जर साडी नाही घेतलो तर वटपौर्णिमा मी करणारच नाही. असं थोडंच असते. असंच आहे आता माझं. आमच्या काळामध्ये म्हणजे उदाहरणार्थ आमच्या कुण्या काळातली? अरे आमच्या आईला ते पहिले तर काहीच भेटत नव्हतं तरी जात होते. ते तुमची आई होती. तुमची आई होती. मी तुमची आई नाहीये. पहिली गोष्ट सांगायलो ना, बाईच आहे ना तू पण. मला नका सांगू, मला काहीच सांग नका तुम्ही. मला खरं सांगा, आतापर्यंत कधी तर साडी घेतला होता तुम्ही? बाई 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 कधी तर? मायचन तुम्हाला ह्या दिवाळीला मी काय म्हणले होते? मला ती आरीवर्कच्या ब्लाऊजची साडी पाहिजे म्हणली होती. पडत नाही. मी आहे ना. तुम्ही आहे तर तुम्ही काय पडल्यावर मला पडत नसते. पडल्यावर हसता तुम्ही असं काय? तुम्ही मी दिवाळीत काय म्हणले होते? मला आरीवर्कची साडी घ्यायची, नाही घेतली. गुढीपाडव्याला आरीवर्कची साडी घ्यायची, नाही घेतली. संक्रांतीला आरीवर्कची साडी घ्यायची होती, नाही घेतली. आता पण तुम्ही काहीतरी सण झाला, आता आपल्या घरचा कार्यक्रम झाला, सगळ्यांनी सगळ्याला कपडे आणलं. मला कोणतरी कपडे आणलं का? कोण आणलं? बर, कोण आणलं खरं सांगा? फक्त ती एकच आरीवर्कची साडी. आरीवर्कची दुसरी काहीच नाही घ्यायला. नाही, मला तीच साडी पाहिजे. येवल्याची कधी घेऊन दिला? येवल्याची तर 2 वर्ष झाले मागायली भिकाऱ्यासारखी. कधी घेऊन दिला तुम्ही येवल्याची साडी? नुसतं त्या येवल्याच्या दुकानाच्या समोरून नेता, येवले पैठणी वाच, ते टेडीबेरच्या रस्त्याने नेता. हे बघ, हे टेडीबेर तुला, हे ह्या वर्षीचं, ते त्या वर्षीचं, ते त्या वर्षीचं, नुसते तिथे लटकावलेले दाखवता. आतापर्यंत तुम्ही मला एक तर गिफ्ट दिला का? जे घेते ती माझ्याच पैशाने घेते, मीच दाखवते तुम्ही घेतले म्हणून. सांगा. तयार करायला गेले ते मला माहित. आता इथून आवाज फिरतो उन्हामध्ये. आवाज इथून असं जात नाही, असं थोडंसं काही. पहिले तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. दिवाळीला दिवाळीला तू म्हणशील ते घेऊ. दिवाळीला नाही, वटपौर्णिमेला पाहिजे. वटपौर्णिमेला नवऱ्यानं बायकोला गिफ्ट किती तारखेला आहे वटपौर्णिमा? 29 तारखेला आहे. या महिन्याच्या एंडला आहे ना. घेऊ. इथं काहीतरी लागले, पुसून घेतले. गंदे लावलोय. दोन पुसून घे पाणी पिलेला. बरं, मी आता थोडा दही पोहे खाऊ का? कितवा महिना आहे?
हा. दही पोहे. हे दही पोहे, हे पोहे हे 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 चोरून घेऊ नका ना आतमध्ये. कितवा महिना आहे? कुठं दिसते तुला? कोणीतरी येणार ग ते झोक्याचं लाकूड कोणीतरी काढलं रे. येणार ग पोरीनं काढले बरं. काय बाजा नाही बात कशाला अजून इकडे नाही. सिरियल रोजच राहतात. आई म्हणली आज जा उद्या जाऊ नको बाहेर, उद्या गरज आहे. किती खोटं बोललास. विचार आई घरात तिकडं पाठीमागं झोपलेली आहे. झोपलेली आहे का टीव्ही बघायली? झोपली. आली पुढे लगे. हा आपण बाहेर आल्यावर आली नाही का. चल ना रे. चल ना दोघं जाऊ. पाणी पिऊन उठला की किचन वाट्या बॉटल होती. हा किचन वाट्याच्या खाली जाऊ. हळू त्या शेवलाला माझ्या मागून. नाही असं उभं राहून पाणी पिलं, असं बसून पाणी पिलं आणि उठलो. किचन वाट्याच्या खाली बसले. मी इकडून आला हळू जाशी डोळे करी ठेवला ना. मग माझी फाट ना का? फाटली का. काय फाटणार? पॅन्ट फाटली का काय? नाही अजून एक. पकड रे, घाबरलो मी. इथं पकड इकडं. तेवढे खाली नसते रे. 29 तारखेला आहे वटपौर्णिमा. तुम्ही विषय नका बदलू. बरं घेऊ म्हणलं ना. घेऊ म्हणता यार तुम्ही. घ्याव कधी, ब्लाऊज शिवाव कधी, साडी घालाव कधी. घेतो टेन्शन घेऊ नको. हो का? ब्लाऊज रेडीमेड भेटा घेतात. तुमचं फोन मध्ये काय असतं हो सारखं सारखं. होय तुमच्या फोन मध्ये काय राहते सारखं सारखं. फेसबुक. कव्वा बघावतं. फेसबुक नाही रे, गाणं लावलंय. खरं सांगा बरं. नका ना लावू. थांबव माय पडन बिडन. श्री झालं एकदा. गणनायकम गजमुखम. एकदा झालं. हे चंदनाची झाड आहेत नाही. मिरगुडीचं. हे कोणतं मिरगुड आहे, बाई मिरगुड आहे का गडी मिरगुड. ते नाही कळत आपल्याला पण. हो का. चंदन तुम्ही इकडं कुठे नाही आली तर मला उन्हाचं. जाऊ असं. बाई ना ग उन्हामध्ये. अरे हेच पण ऊन आहे, तिथून सगळी सावलीच आहे. मग खाली बघून चला. साप बिप इथं मरणाचे साप दिवसा राहतात. कशाला साप येते एवढ्या उन्हामध्ये मारायला. हा नको म्हणताय. सावलीला येणार न उन्हाला. त्या दिवशी गेट मध्ये आपल्या इंचू आलता माहितीये का. इंचू आहे त्याचा लाकडा. त्यात ह्या लाकडा खाली तर किती इंचू असतील बापरे बाप. बाबाच्या इथं हे आंबे लागल ते म्हणून कोणतं नेला. कुठं आहे त्याचं आंब्याचं झाड. हे काय, हे आंबे झाडच आहे. एवढंच छायाला कुठं काय लागले. अरे नेले असते कोणी तोडून. कोणी सांगतं का मी नेवला म्हणून. अरे पण एवढ्याशा झाडाला आंबा कसं काय लागल. कोण म्हणलं, त्याच्यापेक्षा लहान झाडाला लागते अजून. बवरताई म्हणत होते त्यांच्या इथले आंबे पाहिजे असेल तर घेऊन जाऊ ना. का करा तिथले आंबे. हे कुणाचं शेत आहे इकडचं. हे तर बघायलाच नव्हते मी. ते गहू होतं पलीकडल्या दुसऱ्याचं आहे. पुरं काढलंय ते. माझ्याकडे बॅलन्स नाही. भावाला फोन करा. कशाला. हे का करत म्हणतात म्हणतात शेतात कोण आला की माघारी. चल हिरीपर्यंत जाऊ. नको बाई. पाय लगेच थकायले तर माझं चाललं तर. पाय थकून चालले तर. जाऊ ना हिरीपाशी जाऊ. बाबा असेल बाबाला गप्पा मारू. हां हां. पाय दुखायले तर. हा पाय दुखायलेत. अशी कशी कदरती. कदरत नाही, थकतीये. अंगात अवसान राहिलं नाही ताप बडून बडून. बा तुम्ही विषयच कुठं घेऊन चालला. मी काय म्हणलाल ते तुम्ही काय म्हणता, म्हणलाल सांगा तो. तुला घेऊन जातो ना वटपौर्णिमेला साडी. आणि एक वडाचं झाड पण आणून ठेवतो तिथे घरापाशी. बघा बरं. हो नाही घेऊन दिल्यास मी बोलणारच नाही. ओके. मी वटपौर्णिमाच करणार नाही, उपासच करणार नाही. ह्याच जन्मात बस झालो तुम्ही अरे मला. बापरे. 7 जन्मासाठी तर कधी मागणारच नाही. असं करू नये बाई. बाई ना फी. तुम्ही नुसतं बोलता. नाही करू नको. करतो. मला पहिले सांगा तुम्ही. हा घेतो म्हणल्यावर घेतो. नक्की. नक्की 100% घेतो बस. नाही घेतल्यावर सांगते. तुम्ही सांगा. मी सांग का. हम्म. माझ्या डोळ्यात पाय बघितले. काय दिसते सांग. तुमच्या 2 गर्लफ्रेंड दिसतात त्याच्यात. बाई इकडच्या डोळ्यात एक उदगीरची दिसती, तिकडच्या डोळ्यात शेंद्र्यातली दिसती. अवघड. मी तुला का तसा माणूस दिसतो का लपडे बाज. 1 नंबरचे लफडे वाजव. अवघड आहे. माझ्यासारखा माणूस भेटायला नशीब लागते. नशीब. निर्व्यसनी, गुणवान, सुशिक्षित, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, मी असा राम. असे कोणते गुण नाहीत माझे कृष्णा अंगात. बघ सर्व रे गुण आहेत. बाबा देवा. बघ कुठं आहेस का. कृष्णाचाच अवतार, विष्णूचा अवतार कृष्णा, कृष्णाचा अवतार राम. तसंच मी त्या रामाचा अवतार हे राम. किती फेकता. अरे देवा. उगाच ठेवलंय का माझ्या शाळेची लाईफ इतकी चांगली होती ना, तुला काय सांगू. मी शिकलो नाहीतर तुला खरं सांगू का. कोणी शिकणूक म्हणतात. नाही शिक तर सर्वच म्हणले होते. माझं जे प्रेम होतं प्रेम हा ते नाही भेटलं मला. हा अजून. माझ्या पहिल्या प्रेमाचं नाव होतं सुप्रिया. आम्ही 6वीला सोबतच होतो. 7वी 8वी 9वी. मग मी 9वीला परत रिटर्न बसलो. तुम्ही 7वी पासून प्रेम करता. आणि मग
तेव्हा तर मला तर काहीच कळत नव्हतं. आम्ही सोबतच राहत होतो. हो का? म्हणजे शाळेमध्ये खेळायला, बाहेर जायला, एकमेकाच्या घरी जाणं, काकूला बोलणं. मग आमच्या आईनं काय केलं माहितीये का, जरा सर का तिकडे मला बसू द्यायचं. आमच्या एका पाहुण्याला लेडीजला पाठवलं की बाबा विचारा म्हणून की आमच्या मुलाला तुमची मुलगी देतात का. तर त्यांनी काय म्हणलं, तर ही तिला सोनी म्हणत होते घरी, जर सोनी जर 10वीला पास झाली तर 12वी पर्यंत करायचं नाही, 12वी झाल्यावर, आणि जर नापास झाली तर करायचं लगेच. पण योग असा आला, म्हणजे त्या बाईनं असं तिथंच पलटी हाणली की आमची, ज्याला आम्ही पाठवलं होतं आमचं नातं जोडायसाठी, तिनं काय विचारलं तर आमचा तर विषयच बाजूला ठेवला. म्हणजे माझी बदनामी केली, ते काय असं आहे तसं आहे, शेताकडे जातं, आमच्याकडे शेत आणि ढोरं होते ना, काय इकडे काय गुरं म्हणतात, म्हशी राखत होते. म्हशी राखत नाही, स्वतःच्या होत्या. म्हशी राखत होतो, कुणाला म्हणतात माहितीये का, राखोळीनं जी म्हशी म्हणजे घालतो का आपण महिन्यावारी, ते राखणार त्याला म्हणतो आम्ही. तुम्ही तेच झालं की मी स्वतःच्या होत्या ना, मी मालक होतो ना, मालक होता. चालक मालक मी होतो. हो का? म्हशीचा, बर. दुधाच्या व्यवसायाचा. मग त्या बाईनं काय केलं माहितीये का, तिच्या मुलासाठी विचारलं, आमचा मुलगा मुंबईला ना, असं आहे तसं आहे, असं फलानं दिसतं ना. मग तिथं माझं पण नाही होऊ दिलं आणि तिच्या पण पोराचं नाही झालं. ते म्हणतात ना की कुणाचं आपण वाटोळ केलं ना तर आपलं वाटोळ पण होतंय. तसंच तिच्या मुलानं काय केलं, डान्स बारमध्ये कामाला होतं, तिकडे गेला मुंबईला, इथून पळून परभणी, तिथल्या डान्स बारमधली मुलगी त्यानं बायको केली. ती रोज पुढे पण खाती, बिअर पण पिते. तर कधी मध्ये इकडे आले ना परभणीला, सगळे नावं ठेवतात. आणि जी माझ्या वर्गातली मी जिला म्हणजे मला जी आवडत होती का, सुप्रिया उर्फ सोनू, ती आज परभणीच्या शेजारीच आहे. मी पण तिला म्हणलं होतं आपल्या लग्नाच्या आधी, चल आपण पळून जाऊ, जे काय होईल ते बघून घेऊ. मी घरून 1 लाख रुपये पण चोरून घेतले होते, माझ्याच घरून होते पैसे, पण घरून न विचारता घेतले होते. मी म्हणलं कसं काम लागजे, पण आपल्याला पुण्या बिण्याला रूम बिम करायला भांडवल होतंय तोपर्यंत. तर ऐकली नाही आधी, हो म्हणली, नंतर ऐकली नाही, झालं बस. तुम्हाला थोडी तरी लाज वाटायली का? तुम्ही बायकोच्या पुढे सांगायले तर. हे बघ, हे तेव्हाच हे 7वीतलं, हे किती होतं, 36 ब्लेड मारलेले होते, 36. तुम्हाला लाज वाटायली का? तुम्ही तुमच्या बायकोच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी सांगताय. विचारलं, मी सांगितलं तुला. मी तुम्हाला का हे असलं विचारलं होतं का? तू काय म्हणली, तुमचे काय तुमच्या लाईफ मधलं, माझ्या लाईफ मध्ये जे होतं ते मी सांगितलं तुला. आणि असं पण नाही की नवीन लग्न झालं तेव्हा मी तुला त्यांच्या घरी नेलं होतं पण सांगितलं नव्हतं. ते मला माहिती होतं, आलो मला माहिती होतं. ऐका ज्या वेळेला तुम्ही मला तिच्या घरी लग्न झाले घेऊन गेले होते का, तेव्हा मला जिजानं म्हणली होती दादाची गर्लफ्रेंड आहे म्हणून. तेव्हा माहिती झालं होतं मला नका सांगू, तुमच्या बहिणीने सगळं सांगितलं होतं. बरं झालं असतं तुम्ही तिच्यासोबत लग्न केलं असतं तर निदान मी सुटली असते. आपली ओळखच आहे. पुढे 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 गेलो असतो. हाता कुठं खाली यावं का जमिनीत? खाली नाही, आता पण आहे पुढे, जिथं तिथं बरं आहे, पण आणखी थोडं पुढे गेलो असतो. म्हणजे तुम्हाला आता पण तिची आठवण येते? अरे नाही रे, आठवणी ते गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. हो का? येडा होतो मी तिच्यासाठी, गेला निघून, सोडून दे, जाऊ दे, तुला काय कळणार. मी मूर्ख आहे, एवढा जीव लावले तुम्हाला, तुमच्यासाठी एवढे कष्ट खाल्ले, 4 वर्ष तुमची वाट बघितली, आणि पुन्हा तुमच्या बहिणींचा त्रास सहन केला, 4 वर्ष सासरवास काढला, त्याच्यानंतर तुमचा त्रास काढला, तरी तुम्हाला जीव लावते, मी मूर्ख आहे, मला काय कळतं. त्रास काढला तेव्हा तर, पण मला तुमचा त्रास आहे ना, पहिले पण होता, आता पण आहे. सांगितलं ना, मी जर तोंड उघडली ना तर लई काही गोष्टी निघतात. तसं नाही, आता आपण आहेत ते हात बघू, आपली लाईफ सेटल आहे ना. हे हात असं, मला खरं खरं सांगा, हे जे ब्लेड मारलेले आहेत ना, हे कुणासाठी मारलेले आहेत? खरं बोला थोडंसं. तुझ्यासाठी. तुम्ही आत्ताच काय म्हणले? तिच्यासाठी. मी पाहू लागलो तू कसं करतेस. खरं बोलावं थोडं तर. खरंच सांगायला ना. तुम्ही तिच्यावर माझं काय चेहरा पाहता. तिच्यावर तुम्ही प्रेम केलं, तिच्यावर प्रेम केलं, फक्त तुझ्यावर. पण ते हात कापून माझ्यासाठी घेतलं होतं. नाही, फक्त तुझ्यासाठी. तुम्ही औषध कुणासाठी पिलं होतं? फक्त तुझ्यासाठी. तू नाहीच बोलली म्हणून तेव्हा मी एक जस्ट तुझं पाहू लागलो, तू कसं रिॲक्शन होईल, तुझं तोंड कसं होईल. माझं तोंड काय पाहता तुम्ही? माहितीये का, सांगायले तर म्हणे की 36 ब्लेड मारून घेतले म्हणे तिच्यासाठी. मी फोन उचलत नव्हती माहेरातून, म्हणून तुम्ही ब्लेड मारून घेतलेले इथं. तुला माहिती होतं आणि अख्ख्या उदगीरला माहिती आहे ते. मग कशाला विचारलीस? माहिती आहे मी विचारले नाही, तुम्ही सांगितलं ते. आता 7वा महिना आहे, अजून 8वा 9वा बाकी आहे. आता तर 6 चपात्या खाल्लो. आता तू दे झोका त्याला. आता लगे लेकरू लहान पाळण्यातलंच आहे. माझ्यासाठी लहानच आहे.
माझ्या सोनूला आहे. बर मी बी जरा घेतो बर अजून आहे, लागतंय मी बी जरा घेतो हम्म. तू बी जरा. डोळे बघ त्या बुटक्याचे. त्या फांटीला हाणतो आता फांटी जर तुटली रे बस पाटात दुखायला. नारळच फुटतय खाली. मला दे पट्ट्या दुखते मला. मला पोटात दुखते सर. मला बी दुखलं. दे मम्मीला धोका द्या तुझा. नको नको मला भीती वाटते. नाही नाही हळू हळू नाही नाही हळू दे. मी देऊ का मग? मग ती माझी बायको आहे माहितीये का? त्याची मम्मी आहे. हम्म. या झोका खेळायला. देऊ? द्या. ते पहा मम्मीला आता झोका देत आहे. मला पोटात कसतरी होते. आता झालं मम्मीचं झोका खेळणं. तिच्या पोटात दुखत होतं म्हणून तिला उतरीला. धरा आता मम्मी साहेबा. मम्मी साहेबा तुटल. तुमचं वजन बक्कळ आहे. किती आहे पप्पा वजन? तर अशा प्रकारे आमचा संडेचा दिवस चाललेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा. तर चला मग बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.